काही कळत नाही नंबर बद्दल. मला पण काहीच कळत नाही. वहिनी, कळलं. वहिनी आहो, कदाचित हा गाडीचा नंबर असू शकतो. हो ग, असू शकतोय. हा म्हणजे ज्या गाडीचा आपण शोध घेतोय त्या गाडीचा नंबर असू शकतो. ज्या गाडीने दामिनी मॅडमनी माझ्या पप्पांचा सावी ग, पण पोलीस तर म्हणत होते की गाडीचा ऍक्सिडेंट झालाय, दरीत कोसळली, मालकाचा पण मृत्यू झालाय असं बोलले ना ते. वहिनी, ते सगळं खोटंय. अहो, आम्ही सकाळीच त्या गाडी मालकाशी बोललो होतो आणि आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तो रचलेला सगळा बनाव होता. पण जर खरंच तो गाडीचा नंबर असेल ना, तर त्या नंबरवरून आपल्याला त्या गाडी मालकाचा पत्ता पण मिळू शकतो. पत्ता? अगं कसं? वहिनी, एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जर तो नंबर टाकला तर त्या गाडी मालकाची सगळी माहिती मिळेल आपल्याला. होय काय? टाकते का मग? हा, एकच मिनिट. अरे देवा, हे लवकर आले वाटतं घरी. सावी, आम्ही आलोच. चल ग. हा. ए डोळे उघड. बोल बोल, कोणाकोणाला भेटलास तू? कोण कोण आहे तुझ्या बरोबर? ए डोळे उघड, बोल. मॅडम, मला वाटतंय तो खरं बोलतोय. पण मग तो नंबर धैर्यपर्यंत गेला कसा? काय चाललंय तुमचं? काय आरडाओरडा लावलाय दादा? ए गप्रे, तू आम्हाला अक्कल नाही शिकवायची, कळलं का? नितू. ए आली 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 माझी बायको आली. माझी पण आली. अरे वा, अगे इकडे की. काय काय करते तू? अयो, वास यायला लागलोय. जाऊ दे की. तू काय काम करत नाही ना? एक काम करायचं, असं सरळ किचन मध्ये जायचं ना, आमच्यासाठी का नाही गरमागरम भजी करायची. बटाटा बटाटा बटाटा. कारण माहितीये का? कारण आज आम्हाला घरातच बसायचंय. हा अरे दादा, हा, ते ते पापड म्हणून तळायला सांग ना. पापड. हे जरा क्वालिटी चकना असला ना की पटकन चढते. अयो, असं का? ए पण माझी बायको नाही करणार बरं का. माझी बायको भजी तळते की. एक काम करते, तुझ्या बायकोला सांग. ए जा. हा चल दादा, चल. ये. आओ अहो, ऐका ना. हे सगळं काय करताय तुम्ही? कोण? मी दारू पितोय.
तू काय करते? काय नाही ना? मग तू बर्फ आण जा. अहो आज मंदिरात इतका छान सोहळा झाला, आपण मिळून पूजा केली आणि तुम्ही आलेला हे काय करताय? निदान आजच्या दिवशी तरी असं करू नका. ए आम्हाला अक्कल शिकवायची ना. अहो ऐका ना प्लीज. काय आलं? अरे दादा, माझ्या बायकोला का नाही प्रेमानं सांगितल्याशिवाय काय समजतच नाही. प्रेमानं सांग हा. हे तू नीतू ए लायकीत राहायचं ग. हा हा नाही काय या घरात काही लोकांनी त्यांच्या बायकोला डोक्यावर बसून ठेवलंय. हा हा पण आम्हाला चांगलंच माहिती आहे डोक्यावरून खाली कसं उतरवायचं. ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं बरं आहे मी बरं आहे. पण तू लायकीच राहायचं. अहो अहो पण तुम्ही अरे